रुलिंग दिलंय म्हणून आम्ही त्या रुलिंगच्या आधारे देऊन टाकलं म्हणून तुम्हाला ही जबाबदारी झटकून टाकता येणार नाही. तर तुम्हाला हे जन्म प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट देताना जे तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहेत त्या पद्धतीनेच ते व्हेरीफाय झाले पाहिजे. किंवा मग रुलिंग दिलंय स्टँडिंग कमिटीने म्हणून तुम्ही ते त्याला पटकन काम उरकून टाकायचं असं करता कामा नाही. त्याच्यामुळे ह्यामध्ये तुम्हाला जबाबदारी झटकून टाकता येणार नाही, ही पहिली गोष्ट. दुसरं असं आहे की यामध्ये हे जे पेंडिंग दाखवलेलं आहे यांनी जी काही पेंडिंग संख्या आहे, कधी हे यांच्याकडे एक नेहमी विषय असतो, मग ते तुम्ही टॅक्स भरा किंवा जन्म मृत्यू प्रमाणपत्र करा, काही करा, यांचं सर्व्हरच कधी चालू नसतं. एकीकडे अत्याधुनिकीकरणासाठी आपण 25-25 कोटी रुपये मंजूर करतोय, मग हे सर्व्हर नेहमी डाऊन का असतं? याला जोडूनच एक विषय मला बोलायचा आहे की माननीय सभापती महोदय आपल्या परवानगीने मी बोलते. आता आम्ही सगळेजण नगरसेवक आमच्या भागातील प्रत्येक पक्षाचा नगरसेवक असेल, आमच्या भागातील विविध विकास कामे करण्यासाठी त्यांनी फाईल दाखल केलेल्या आहेत. या फाईल दाखल करताना यांनी टॅक्स पावतीचा विषय केलेला आहे. आता माझ्याकडे लोकांनी ते एक टॅक्स पावती पाठवलेली आहे, मी ते आपल्याला दाखवते. त्यांनी ऑनलाईन टॅक्स भरला, पावती कोरी आलेली, नाव नाही, काही नाही, काही नाही. मग हे जर असं होत असेल किंवा हे सर्व्हर जे असेल या पद्धतीने तुम्ही नेहमी सर्व्हर डाऊन म्हणता, ह्याच्यावर कधी काम होणार आहे की नाही? आणि जर ते काम करायचं असेल तर आपल्याला काय अडचणी आहे, जसं आम्ही आमच्या अडचणी इथे सांगतो, जीबी असेल, स्टँडिंग कमिटीची मीटिंग असेल, तसं अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांचे जे सर्व्हर डाऊन असेल किंवा काही असेल त्यांनी सांगितलं पाहिजे ना.